नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात बघा सुहास कांदेंचं केवढं गंभीर वाक्य आहे, तुझा मर्डर फिक्स आहे। सुहास कांदेंची अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना ही धमकी आहे। आमदार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणाचा आता व्हिडिओ व्हायरल होतो। या सुहास कांदे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत, विद्यमान आमदार आहेत, समीर भुजबळांना हातवारे करत तुझा मर्डर आज फिक्स आहे असं म्हणत धमकी देत आहे। समीर भुजबळांनी ऐन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवतायत ते। समीर भुजबळ हे माजी खासदार आहेत आणि छगन भुजबळांचे पुतणे आहेत, त्यामुळे नांदगावची लढत देखील चुरशीची आहे। नांदगावमध्ये सुहास कांदे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि विद्यमान आमदार देखील। नांदगावमध्ये अत्यंत सकाळपासूनच वातावरण खूप तापलेलं आहे। सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत आहे आणि याच ठिकाणी सुहास कांदेंनी थेट धमकीच समीर भुजबळांना दिली आणि त्याची दृश्य आपण पाहतोय, त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय की आज तुझं मर्डर फिक्स आहे। दरम्यान सुहास कांदेंनी यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं काही वेळापूर्वी। ऊस साखर कारखान्यावर ते सर्व आले होते, त्यांच्याच मुकरदमांनी एक जेवण ठेवलं होतं एका ठिकाणी सर्वांना मिळून। ते तिथं आले होते तर समीर भुजबळ आणि त्याचे काही गुंड आले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्यांच्या गाड्या अडवल्या, काही गाड्या फोडल्या पण मला वाटतं। नाही, मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतं। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं अरे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारू नको। सर हत्यार होते ना, पिस्तूल रिव्हॉल्वर होते त्यांच्याकडे काय, आणि त्याने ते सांगितलं ठार करून टाकेल म्हणून। या अशा रीतीने दबंगगिरी दादागिरी चालू असेल तर मोठं कठीण आहे, मग आम्ही पण लढायला तयार आहोत ना। आणि सर्व घटनेवर आता खुद्द समीर भुजबळांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया। कांदे तिकडे आल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केला, खूप मोठा दादागिरीनं आरडाओरडा केला, माझ्यावर अंगावर येऊन तुझा आज मी मर्डर करणार, मर्डर फिक्स आहे अशा 2-4 वेळा संबोधन केलं आणि शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। आमचं म्हणणं एवढंच होतं की ही जनता जी आलेली ह्यांना तुम्ही डांबून ठेवलेलं आहे का? बरं, एवढ्या मोठ्या संख्येने कांदे स्वतः म्हणतोय की मी ते 10,000 लोक आहेत, हा गुन्हा नाही आहे का? आचारसंहितेचा भंग नाही आहे का?